नागपुरात गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी विरोधी पथकानं देह व्यवसायाच्या एका अड्ड्यावर छापा टाकला। या कारवाईत 2 महिलांची सुटका करण्यात आली आणि देह व्यवसायाचा अड्डा चालवणाऱ्या पती पत्नीला अटक करण्यात आली आहे। पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई करण्यात आली। नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील पंचशील नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली। मानवी तस्करी विरोधी पथकाला माहिती मिळाली होती की एक पती पत्नी मिळून देह व्यवसायाचा धंदा चालवत आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि एका बनावट ग्राहकाच्या मदतीने 2 महिलांचा सौदा ठरवण्यात आला। ज्यावेळी आरोपी दाम्पत्य 2 महिलांना ग्राहकांकडे घेऊन जात होते त्याचवेळी पोलीस निरीक्षक ललिता तोडासे यांच्या नेतृत्वाखाली पथकानं राणी दुर्गावती चौकाजवळ छापा टाकून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं। जबरदस्तीने देह व्यवसायासाठी ग्राहकांकडे पाठवलं जात असल्याची माहिती चौकशीत पीडित महिलांनी दिली। यानंतर पोलिसांनी दोन्ही महिलांची सुटका केली। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं तौफिक नियाज कुरेशी आणि जोया तौफिक कुरेशी अशी आहे। हे दोघे पती पत्नी मिळून हा बेकायदेशीर व्यवसाय चालवत होते। या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात पीटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे।